जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणार, आमदार अमित देशमुख यांनी दिला शब्द. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसानं घातलेल्या थैमानामुळे मराठवाड्याला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असून केंद्र व राज्य शासनाने मिळून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले असून शासनाने हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना त्वरित द्यावेत व विमा कंपन्यांनी देखील 100% विम्याची रक्कम अदा करावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली असून जोपर्यंत शासन शेतकऱ्यांना मदत देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण शेतकऱ्यांसोबत उभं राहू असा शब्द देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी दिलाय. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील कासारखेडा, नळेगाव, सावंतवाडी, तोंडार, बोरोळ या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं. 100% पिकं ही गेलेली आहेत. सोयाबीन हे 100% हातातून गेलं आहे पीक. आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत. शेंगा कुजलेल्या आहेत. अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतोय. रानामध्ये अगदी पाहणी करायला सुद्धा जाता येत नाही, एवढं पाणी अजूनही आहे, चिखल आहे. त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे. लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे. शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे. मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यामुळं 100% नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांची ही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं त्यांच्यासाठी सहाय्यता करणार आहोत. येथील शेतकरी आहे. माझे जवळपास 21 एकर जमीन पाण्याखाली होती. जवळपास 4 दिवस पूर्ण ही सोयाबीन टोटल पाण्याखाली होतं. त्यानंतर ह्या सोयाबीनमध्ये आपल्याला 10% हाती लागत नाही सोयाबीन. त्यामुळं जास्तीत जास्त सोयाबीनची नुकसान भरपाई हे मिळावी ही अपेक्षा आहे. साहेबांनी तलाठी साहेबांनी येऊन पंचनामे करून गेलेले आहेत. पूर्ण नदीकाठचे ह्याकडचे त्याकडला येऊन सर्वे करून गेलेले आहेत. त्या पद्धतीनं आश्वासन तर दिलेलं आहे तहसीलकडून. आता आमदार साहेब आले तुमच्या बांधावर काय म्हटलं? आमदार साहेबांनी सांगितले होता होईल तेवढं 50,000 हेक्टरी मदत मिळावी ही आमदार साहेबाची ही अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपण मागणी करू असं सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.